विचार केला पहिल्या मॅडेंटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर 14 धावा जमवण्यात यशस्वी ठरला डिक्सल पाली संघ. खरं तर चांगली फलंदाजी आहे त्यांच्या माध्यमातून. यावेळेस अगदी जशी गोलंदाजी मोहन करू शकतो तशीच गोलंदाजी रोशन देखील आता मैदानाच्या आतमध्ये करतोय. खरं तर कट गोलंदाजी आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा आणि यावेळेस बिगिट केलं क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकार. कमॉन डीजे. पहिला चेंडू थोडंसं चकवण्यात यशस्वी ठरला होता गोलंदाज रोशन. आणि खरं तर दुसऱ्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना निलेश चांगली फलंदाजी करतोय. चौकार आलाय त्याच्या माध्यमातून देखील रोशनला कमबॅक करावं लागेल. यावेळेस देखील बॅटची एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी निघून चाललाय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावफलकाचा विचार आतापर्यंत तर जाऊन पोहोचला 2200 अंकावरती. रोशन आहे गोलंदाजीवरती आणि अगदी चांगली गोलंदाजी करत होता परंतु थोडंसं फर्निचर बिघडवण्याचं काम केलं निलेशने. अगदी तसेच फटके येत आहेत. यावेळेस देखील सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आहे. खरं तर यावेळेस हे दोन्ही टीम चांगला खेळ करत असताना आणि एक सूचना आहे. खरं तर 10 संघांचा हा लॉट्स आहे आणि ज्या टीमचा हाय स्कोर असेल म्हणजे आपला जो सगळीकडे नियम आहे खरं तर हाय स्कोरला बाय असेल पुढील फेरीसाठी ते पात्र असतील हाय स्कोरला. आणि खरं तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं फर्निचर बिघडवलं होतं परंतु आता थोडंसं इथे स्वतःला सावरले. खरं तर रोशन या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव नाही डॉट डिलिव्हरी आली होती माफी असावी आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार एक सिंगल आल्या चौथ्या चेंडूवरती आणि खरं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय तारा लागल्यावर आयोजक ताऱ्याला चेंडू लागल्यावर डेड बॉल असेल नाही का? डेड बॉल नाही आहे. ताऱ्याला लागल्यावर रन धावून काढू शकतो आपण. कॅच दीपक कसं काय? विकेट असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस अगदी चेंडूला सन्मान दिलाय. एक सिंगल धावे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 2400 अंकावरती. खरं तर ही पहिली मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. भव्य रजनी स्पर्धा अगदी दीपक हिलम यांच्या माध्यमातून संपूर्ण कलंबोलीवाडी टीम अगदी त्याला सहकार्य करते या मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एवढं मोठं आयोजन आहे स्वतः तो पार पाडतोय. षटकातील खरं तर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 2400 अंकावरती. वारंवार बदल केले जात आहेत फील्डमध्ये परंतु स्ट्राईक एंडला आता निलेश आहे. त्याच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये 2 चौकार देखील आलेत. यावेळेस बिगिट केलंय
आणि अगदी समालोचन कक्षाला सलामी देत असताना चेंडू आउट ऑफ पार्क, षटकार. थोडीशी कला दाखवायला सुरुवात केली दीपक दुर्गे, अगदी डीजे मास्टर आहेत खरं तर. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली धून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 ओव्हरचा सामना संपुष्टात आलाय. अगदी चांगली फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि मोहन यांच्या माध्यमातून 2 ओव्हरमध्ये 30 धावा जमवल्या धावपलकावरती. शेवटचे 2 षटक आहेत, जवळपास 15ची सरासरी राखण्यात यशस्वी झाला डिक्सल पाली संघ. खरं तर या 2 ओव्हरमध्ये 50+ जाऊ शकतात. अगदी 15ची सरासरी ठेवली तर 60+ देखील होऊ शकतात, परंतु तशी फलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आलाय नवीन गोलंदाज प्रवीण आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नावंडे संघाचा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या त्या जवळपास 14 धावा आणि या ओव्हरमध्ये जवळपास 16 धावा. अशा धावपलकावरती 30 धावा आहेत. आता मात्र कमबॅक करावा लागेल प्रवीणला. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. यावेळेस बिगिट करायचं होतं कार्पेट लेवलने. अगदी चांगला फटका, एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने 31 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो निलेश आहे. खरं तर त्याच्या बॅटमधून मागच्या चेंडूवरती षटकार आला होता. ऑन स्ट्राईकला आहे प्रवीण आहे गोलंदाजी मार्कवर. काय करेल प्रवीण यावेळेस? कार्पेट लेवलने लॉंगॉनमध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय. एक सिंगल धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने 32 धावा धावपळकावरती आपण पाहतोय डिक्सलपाली संघाची. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी 2 ओव्हरमध्ये 30 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर प्रवीणने मात्र चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. खरं तर मोहनला देखील आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता, परंतु आता देखील तसे फटके येणं गरजेचं आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये, कारण धावपलकावरती अवघ्या 32 धावा आहेत. यावेळेस बिगिट केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू थांबणार नाहीये. चौकार. थँक्यू डीजे. इट इज अ वाईड चेंडू आणि खरं तर नावंडे टीमला 2 धावांची पॅनल्टी असेल, कारण 12वा प्रतिनिधी आहे, त्याला बूट नाही आहेत, शूज नाही आहेत. 12व्या प्रतिनिधी आहे ते उपलब्ध, त्याला शूज नाही आहेत. त्यामुळे यावेळेस फलंदाज बाद असेल.
एक सिंगल धाव आल्या. या वेळेस अगदी क्लास केलाय खरं तर निलेशने. एक सिंगल धाव कन्वर्ट झाली इथे. ओव्हर समाप्त झाले. तिसरी देखील धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवर ओमकारला आपण पाहतोय आणि इट इज अ वाईट बॉल. पहिला चेंडू खराब फेकतोय ओमकार. धावफलकाचा विचार केला. 40 धावा आहेत धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल ओमकारला देखील. पहिला चेंडू आहे खरं तर निलेश आहे. स्ट्राईक एंड त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेत परंतु त्याला देखील चांगले फटके खेळायचे आहेत आणि ओमकारला देखील चांगले चेंडू टाकायचे. त्यामुळे यावेळेस देखील स्लो ओव्हर डिलिव्हरीचा आखोट टप्प्याचा हा चेंडू होता. शॉर्ट बॉल परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झालेला नाही आहे. इथे डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय ओमकारच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक होते. पहिला चेंडू वाईड आहे. त्यानंतर वाईड चेंडू आहे. पहिला चेंडू वाईड त्यानंतर सिंगल त्यानंतर पुन्हा एकदा वाईड आणि थोडासा ऑब्जेक्शन आलाय गोलंदाजीवरती. थर्ड अंपायर ज्ञानेश्वर हिलम या. आपण मैदानात जायचं नाही फक्त इथे चेक करण्यासाठी या. पुढचा चेंडू चेक केला जाईल पंच. यानंतरचे सर्व चेंडू चेक केले जातील. सामना चालू ठेवायचा आहे. हा चेक करू का? ओके. चला फेअर डिलिव्हरी असेल. यापुढील सर्व चेंडू चेक केले जातील. चला थर्ड अंपायर अगदी जगदीश भोई देखील इथे उपस्थित झालेत. या शेवटचे 5 चेंडू आहेत आणि ते सर्व चेक केले जातील. यावेळेस सुरेख चेंडूचे फेक होते. पुन्हा एकदा चेंडू आपण चेक करणार आहेत. फेअर डिलिव्हरी आहे.
इट इज अ वाईड चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक झाल्या. मैदानाच्या आतमध्ये ओमकार थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा वाईड. असे 5 चेंडूमध्ये 2 चेंडू चांगले फेकलेत, 3 चेंडू वाईड फेकलेत. यावेळेस बिगिट केलं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू, वन बाउन्स चौकार. चला, कलंबोली येथील ग्रामस्थ मंडळ आणि सालवड दोन्ही गावचे ग्रामस्थ मंडळ आजूबाजूला आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यावं. आयोजक आपणास विनंती करत आहेत. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहतोय ओमकारच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी आहे. यावेळेस फाईन लेग रिजनमध्ये चेंडू थांबणार नाहीये, अगदी निघून जाईल. चौकार, 4 धावा. आहे त्यामुळे मोठ्या धावसंख्ये इथे उभारण्यात प्रत्येक संघ प्रयत्न करत असणार आहे. त्या दरम्यान इथे लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव आल्या आणि चौथं षटक देखील संपुष्टात आलंय. 4 षटकांच्या अंती धावफलकाचा विचार केला, 51 धावा. येणारे 24 चेंडू 52 धावसंख्येची गरज आहे. अगदी 51 धावा आहेत धावफलकावरती. 2 धावा पॅनल्टी, अशा 53 धावा, 54 धावसंख्येचा टार्गेट आहे. 54 धावसंख्या इथे जमवावी लागेल 4 ओव्हरमध्ये नामदी टीमला. कंपल्सरी चेसिंग असेल आणि हाय स्कोरला बाय असेल पुढील फेरीसाठी.
टीमला 12वा प्रतिनिधी आहे, त्याला खरं तर शूज नाही आहेत, त्यामुळे ती 2 धावांची पॅनल्टी त्यांच्यामध्ये ॲड झालेली आहे. आणि अशा 53 धावा 54 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके खेचावे लागतील पहिल्या ओव्हरपासून. 54 धावा होऊ शकतात. हाय स्कोरला बाय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे गणेश हडप साहेबांकडून. खरं तर नावंडे टीमचे दोन्ही फलंदाज आहेत आणि हॅट्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मॅचला होईल सुरुवात आणि पाहुण्यांची इथे आगमन झालं आहे. विनंती करतोय संतोष घारेसाहेब, विशाल देशमुख आणि नरेश देशमुख साहेब, आपण व्यासपीठावरती यावं. व्यासपीठावरती नक्कीच आपलं सहर्षमय स्वागत असेल आयोजकांच्या वतीने. जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी आयोजित ही पहिली रजनी या विभागामध्ये आपण पाहतोय. दीपक हिलम यांचा खरं तर हा प्रयत्न आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगली यशस्वीरित्या ही रजनी पार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दीपक हिलमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. स्वतः आयोजक आहेत. आज व्यासपीठावरती पाहुण्यांची देखील मांदी आली नक्कीच आपण पाहतोय. अगदी पाहुणे देखील इथे उपस्थित होत आहेत आणि खरं तर पाहुण्यांमुळे आयोजनाची शोभा देखील वाढवली जाते. परंतु आयोजक दीपक हिलम आहे आणि त्याच्या माध्यमातून ते पहिला चेंडू या ब्रेक थ्रू लावलाय, फलंदाज होईल बाद. सालुक रोशन, अगदी त्यांची टीम आहे मालवाडी, त्यांच्या विपक्षामध्ये गेले. मालवाडी आणि सालोक टीम दोन्ही संघाचे कर्णधार जर इथे उपस्थित झाले असाल लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. आपलं देखील सहर्षमय स्वागत आहे. आजच्या दिवसातील तो दुसरा सामना असेल आणि खरं तर 54 धावा जमवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रवीण हा फलंदाज बाद झाला आहे नावंडे टीमचा आणि तो विकेट खरं तर सागर या गोलंदाजाने आपल्या नावावर केला आहे. फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे आणि खरं तर त्याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. 54 धावा जमवायच्या आहेत. उर्वरित चेंडू आहेत अवघे 23 आणि त्या 54 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव तरी ते कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, थोडासा फंबल पाहतोय आणि यावेळेस अगदी रनआउट चेक केला जाईल. नॉट आउट, अगदी फलंदाज सेफ असेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या. संघाचा श्रीगणेश झालाय. इथून पाहिजेत 52 धावा. त्यासाठी रोशनला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. सागर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय, पुष्टात आलाय. मॅडंटरी पॉवर प्ले आणि त्या मॅडंटरी पॉवर प्लेमध्ये जवळपास 15 धावा जमवणं गरजेचं होतं कारण धावफलकाचा विचार केला तर 54 धावसंख्येचा टार्गेट आहे. खरं तर 3 चेंडूमध्ये 2च धावा खर्च झाल्यात. यावेळेस वाईड चेंडू, अवंतर धाव. एका धावेच्या मदतीने अगदी धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या अंकावरती. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू 3 धावा, अगदी बिग हिट येऊ शकतात या ओव्हरमध्ये. सागर चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आहे परंतु फटका चांगला नाहीये आणि खरं तर स्वतःला सावरा थोडा डीजे मास्टर, मध्येच नका वाजू. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि खरं तर अरुणदादा वाघचौरे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय
आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्षमय स्वागत आहे. आज आम्हाला ते समालोचक म्हणून साथ देतील, परंतु थोडंसं उशिराने ते उपस्थित झालेत. एवेलेस डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावफलक अगदी 4 या अंकावरती थांबलंय. नावंडे टीम थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. षटक संपुष्टात आलंय. पहिलं षटक 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अवघी 4 आणि येणारे 18 चेंडू आहेत. 50 धावसंख्येची गरज असेल नावंडे टीमला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मोहन आलाय आणि स्ट्राईक एंडला रोशन आहे. 4 धावा आहेत. धावफलकावरती 50 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोशन यावेळेस बिगिट केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू कोसळला. 1 धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने धावफलक खालतं ठेवलंय. जाऊन पोहोचलंय 6 या अंकावरती. पुढील सामना असेल मालवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल तो सालोक संघ. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित असतील तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. आयोजकांना नक्कीच थोडं सहकार्य करा. यावेळेस चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरी. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी मोहनेच्या माध्यमातून. अगदी डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण हँडल करत असताना खरं तर मोहन या गोलंदाजाला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या, परत अगदी आजूबाजूला कोण मान्यवर आले असतील विनंती आहे आयोजकांच्या बाजूला कोण मान्यवर आले असतील विनंती आहे आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरती यावं आपण. यावेळेस व्यासपीठावरती यावं आपण. यावेळेस बिगिट करायचं होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? बिगिट करायचं होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु जेल मात्र ड्रॉप झालाय. आणि या 2 धावा इथे पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. यावेळेस देखील चांगल्या चेंडूचे फेक झाले. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतो निलेशच्या माध्यमातून. अवघ्या 4 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. 40 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बॅकफुटला जात असताना नावंडे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय निलेशकडून. अगदी थांबवण्यात यशस्वी झालाय. यावेळेस बिगिट केलंय. यावेळेस फलंदाज बाद असेल.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीरला आपण पाहतो. उर्वरित शेवटचे 6 चेंडू आहेत. खरं तर या सामन्यामध्ये औपचारिकताच फक्त बाकी आहे, कारण धावफलकाचा विचार केला तर 14 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू 40ची गरज आहे. समीर गेले मैदानाच्या आतमध्ये. रोशन देखील 1 डाऊनला गेला होता, परंतु त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत आणि ते फटके जर खेळायचे असतील तर पाहूया. आणि मंगेश जाधव फांसोली यांचं देखील इथे सहर्षमय स्वागत आहे. यावं व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय. चेंडूला अगदी फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर कदाचित चेंडू निघून चाललाय. तो आउट ऑफ पार्क. डिसिजन षटकार डीजे. ते थर्ड अंपायर खरं तर ज्ञानेश्वर रेलम इथे उपस्थित झालेत. अगदी अंपायरच्या टी शर्टमध्ये देखील ते इथे उपस्थित झालेत. आणि राजूदादा हिलम आपण व्यासपीठावरती यावं, आपलं देखील सहर्षमय स्वागत आहे. आणि दशरथ देशमुख साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय. इट इज अ वाईड चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यानंतर इथे आपण वाईड चेंडू पाहतोय. म्हणजे 7 धावा आल्यात. एका चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. 20 धावा आहेत धावफलकावरती. 34 धावसंख्येची गरज असावी. 33 धावसंख्येची गरज आहे खरं तर 5 चेंडूंमध्ये. यावेळेस देखील सुरेख चेंडूचे फेक होत्या. डॉट डिलिव्हरी आपण पाहतो. रोशन स्ट्राईक एंडला आणि खरं तर त्याला थांबवण्यात यशस्वी झाले तो राज हा गोलंदाज. सध्या तरी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर वाईड चेंडू फेकला, त्यानंतर डॉट डिलिव्हरी आली आणि त्यानंतर जवळपास आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेस थोडंसं पुढे सरसावून खेळायचं होतं, परंतु अगदी एसटी रक्षक आणि चालकही दाखवले. फलंदाज बाद असेल रोशन. नामदेव संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मंगेश धावफलकाचा विचार केला. अवघ्या 21 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्स अटेंड करायचं होतं. थोडीशी कदाचित दुखापत आहे एस टी रक्षकाला. पाणी घ्या त्याला पाणी. हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच इथं वक्रतुंड महाकार्य सूर्यक्रोटी श्रमप्रभा निर्विघ्नं सूर्यकर्मी देव सर्व कार्यसु सर्वदा. इथं पाहिलं गेलं तर जय देवबा क्रिकेट संघ कलंबोली बाडी मित्रमंडळ आयोजित जनाबाई हिलम स्मृती चषक पर्व पाहिलं गेलं 2025 या स्पर्धेतील कलंबोली येथे नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आयोजक दीपक हिलम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण नाईट शृंखलेची पाहतोय. प्रकाश झोचातील ही स्पर्धा पाहायला मिळतो. तमाम प्रेक्षक ह्या सामन्याचा ह्या आयोजनचे आनंद घेत असताना आणि या स्पर्धेमध्ये कमीत कमी 50 संघांनी सहभाग घेतलाय
आजच्या दिवसातील पहिला दिवस आणि 10 संघ इथं आजच्या दिवसातील असतील. पंच ग्राउंडवर काय प्रॉब्लेम? खेळाडू आपण चेंज करू शकता. नक्कीच चिच खांबल्याचे एक अनुभवी पंच खालापूर तालुक्यातील. माझ्या प्रत्येक नाईटला हे पंच असतात. टोपण नाव दिलंय आपण मोठू पतलू. राग मानू नका, नाही तर सुनील लगेच राग येतो, गाडी काढायला लगेच निघून जाईल. चला स्पीडअप करायचंय. खरं तर 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. फक्त औपचारिकताच या सामन्यामध्ये आपण पाहतोय. मान्यवर आजूबाजूला कुठे जर आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं आयोजकांच्या वतीने सहर्षमय स्वागत आहे. कलंबोलीवाडीतील ग्रामस्थ मंडळ असेल, सालवडवाडीतील देखील ग्रामस्थ मंडळ असेल, या व्यासपीठावरती यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. खरं तर चांगला फटका आहे लॉंगर मध्ये. आणि यावेळेस आपण पाहतोय सामना विन झालाय तो डिक्सल पाली संघ. हाय स्कोर सध्या तरी 54 आहे.